दिव्या, तू सगळं कामं सोडून जशी आहेस तशी निघ. तुला पूजेच्या घरी जायचं आहे. ती बाथरूममधून पडली आहे आणि तिला डॉक्टरांनी बेड रेस्ट घ्यायला सांगितले आहे. तू गेलीस तर तिची काळजी घेशील. ती लहान मुलांना आणि घराला कसं मॅनेज करेल? अलकाताईंनी दिव्याला आदेशच दिला. पण आई, पूजाताई तर एकट्या नाही आहेत. त्यांच्या घरी त्यांची सासू आहे, त्यांची जाव देखील आहे. मग मी जाऊन काय करणार बरं? इथं गौतमचं ऑफिस आहे, मुलांचं स्कूल आहे. सगळं घर कोण सांभाळणार? त्यावर अलकाताई म्हणाल्या, तुला तर प्रत्येक गोष्टीला कारण हवं आहे. फक्त बोलायचं समजतं. तू तर माझं कधी ऐकतेस का? माझी मुलगी बाथरूममध्ये पडली आहे. तिच्या घरी तिची सासू जाव असली तरी पण माहेरच्या लोकांचं काही कर्तव्य असतं की नाही? तू जाऊन थोडं काम करून आलीस तर चांगलं वाटेल. आमची पण किंमत राहील. आणि मी फक्त एवढेच सांगत आहे, तू सकाळी जा आणि संध्याकाळी परत येत जा. तिथं थोडं तिच्या वाटणीचं काम करून ये. तू आणि पूजा एकाच शहरात राहता तर जाऊन ये. काही दिवसांनंतर मी येईनच. तुला तर माहीतच आहे, माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे. मी गेली नाही तर तिला वाईट वाटेल. आता दिव्याजवळ काहीच पर्याय नव्हता. तिने गौतमचा डब्बा बनवला आणि मुलांना स्कूलमध्ये सोडून आली. घर जसं होतं तसंच पडून दिलं. कुलूप लावून स्कूटीवरून ती नंदेच्या घरी गेली. नंदेचं घर 5 किलोमीटर दूर होतं. तिथे जाऊन पाहिलं तर पूजाताई अंथरुणावर झोपल्या होत्या. कामवाली बाई काम करत होती. दिव्या गेली पण पूजाताईने तिला पाणीही विचारलं नाही. उलट दिव्यालाच ऑर्डर दिली की वहिनी, एक ग्लास पाणी घेऊन या आणि चहा पण बनवा. आपल्या सुनेच्या वहिनीला आल्याचं पाहून पूजाची सासू आणि जावेने तर काम करणंच सोडून दिलं. चहा बनवण्यापासून सुरुवात झाली ते जेवण बनवूनच संपलं. पूजाने सर्वांना जेवण वाढवून आपल्या घरी निघून आली. रात्र झाली होती. तिच्या मुलांना तिच्या मैत्रिणीने ठेवून घेतलं होतं. दिवसभर मुलांनी काही खाल्लं होतं का नाही हेही तिला माहीत नव्हतं. नंदेच्या घरी सगळं काम संपवून आली होती पण कोणी म्हटलं नाही की मुलांसाठी आणि गौतमसाठी जेवण घेऊन जा. तिथे जाऊन कधी तू जेवण बनवणार? वेळ पण झाला आहे. पूजाने पण घरी आल्यानंतर खिचडी बनवली. आता तर रोज सकाळ होता, सासूबाई फोन करत होत्या आणि दिव्याला पूजाताईंच्या घरी जावंच लागत होतं. पूजाताई पण अंथरुणावरती झोपून रोज सासरच्या लोकांसाठी नवीन नवीन मेनू बनवायला सांगत होत्या. 5 दिवस दिव्या जात होती, पण शनिवारी दिव्याने जाण्यासाठी नाही म्हणून सांगितलं. कारण मुलांना आणि गौतमला सुट्टी असते. अलकाताई दिव्याला म्हणाल्या, मग तर चांगलंच आहे. सुट्टी आहे तर तू जेवण बनवून जा. सुनबाई, हे बघ, आपण मुलीकडचे आहोत. पूजाच्या सासरी जाऊन तिच्या वाटणीचं काम करणं आता तुझी जबाबदारी आहे. मी मैत्रिणीच्या मुलाचे लग्न झाले की लगेच येते. दिव्या आता वैतागून गौतमला म्हणाली, गौतम, मी खूप कंटाळून गेलेली आहे. ही कोणती पद्धत आहे बरं? माझं पण घर आहे, माझी पण मुलं आहेत. इथलं पण काम करू आणि पूजाताईंच्या घरचं पण काम करू का? कधीतरी जाऊन त्यांची चौकशी करणं ते ठीक आहे, पण रोज रोज जाऊन तिथे काम करणं मला चांगलं वाटत नाही. मी मुलांच्यावर आणि घरावर लक्ष नाही देऊ शकत. पूजाताईच्या घरी त्यांची सासू आहे, जाऊ आहेत. घरच्या कामांसाठी नोकरानी पण आहे. मग मी जाण्याची काय गरज आहे बरं? गौतम काय बोलणार? सुरुवातीपासूनच अलकाताईंसमोर त्याची बोलायची हिंमतच झाली नाही. गौतम म्हणाला, तू 2 दिवस अजून जा. नंतर सोमवारी आई येणारच आहे. दिव्या गप्प झाली आणि मन मारून अजून 2 दिवस गेली. सोमवारी सकाळीच अलकाताई आल्या आणि सरळ आपल्या मुलीच्या सासरी गेल्या. तिथूनच 1 तासाने फोन केला, दिव्या, मुलांची रूम थोडी मॅनेज कर. मी पूजाला तिथेच घेऊन येत आहे. हे ऐकून दिव्या चकित झाली. सासूबाई पूजाताईंना इकडे का घेऊन येत आहेत? तिच्या मुलांची परीक्षा जवळ आली होती. दिव्याने गौतमला फोन केला, पण तोपर्यंत अलकाताई पूजाला घेऊन निघाल्या होत्या. घरी येऊन सासूबाई आपल्या मुलीची देखभाल करू लागल्या. सासूबाई म्हणाल्या, मी तिथे थांबले असते तर चांगलं वाटलं नसतं. मुलीच्या सासरी कसं राहायचं म्हणून विचार केला, इथेच घेऊन येते आणि पूजाची देखभाल चांगली करू शकेल. तिच्या सासूला आणि जावेला पण आराम मिळेल. दिव्या, उद्यापासून पूजाची मुलं इथूनच स्कूलसाठी जातील. त्यांचा टिफिन बनवत जा आणि त्यांना सोडायची आणि आणायची जबाबदारी देखील तुझीच आहे.
अलकाताईंनी काही न बोलता आदेश दिला. दिव्याला समजलं होतं सासूबाई तिथे राहिल्या असत्या तर सगळं काम त्यांनाच करावं लागलं असतं. इथं फुकटची नोकरानी आहे ना, जे सगळं काम करेल. आता दिव्यावरती डबल जबाबदारी आली. सर्वांचं जेवण बनवत होती, मुलांसाठी टिफिन, दूध, नाश्ता, स्कूलवरून घेऊन जाणं, त्यांना परत घरी घेऊन येणं आणि अजून भरपूर कामं करत होती. अलकाताई आणि पूजा दिवसभर बोलत राहत होत्या आणि रोज नवीन नवीन मेनू बनवायला सांगत होत्या. अलकाताई आपल्या मुलीची चांगली काळजी घेत होत्या. तिला वेळेवरती औषधं देणं, चहा, नाश्ता, जेवण सगळी जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडत होत्या. दिव्या कंटाळून गेली होती. त्यातच रविवारी पूजाच्या सासरचे लोक तिच्या तब्येत विचारण्यासाठी येत होते आणि जेवण केल्याशिवाय जातच नव्हते. कसा तरी 1 महिना गेला. पूजाताई आपल्या घरी निघून गेल्या आणि अलकाताई परत गावी गेल्या. काही महिन्यानंतर दिव्याचा स्कूटी चालवत असताना ॲक्सिडेंट झाला. तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं. डॉक्टरांनी तिला रेस्ट करायला सांगितलं होतं. आता दिव्यापुढे खूप मोठं संकट होतं. तिच्यावरती मुलांची आणि घराची जबाबदारी होती. अलकाताई गौतमला रोज फोन करत होत्या, पण कधी दिव्याची चौकशीसुद्धा केली नाही. जेव्हा गौतमने अलकाताईंना बोलवलं तर त्यांनी साफ मनाई केली. मी एवढ्या दिवस माझं घर सोडून नाही राहू शकत. मग गौतम म्हणाला, आई मग काही दिवसांसाठी पूजाताईला बोलावतो, ती घर सांभाळेल, दिव्याला पण थोडा आराम मिळेल. सासूबाई म्हणाल्या, माझी मुलगी तुझ्या बायकोची सेवा करायला काय येईल, तिचं पण घर परिवार आहे. असं कर, तू दिवसभरासाठी एक कामवाली ठेव. आई मला एवढा पगार नाही की मी दिवसभरासाठी एक कामवाली ठेवू शकतो, गौतम थोड्या रागाने म्हणाला. त्यावर सासूबाई म्हणाल्या, मग तू सूनबाईच्या आईला बोलव. पण हो, सुनेची आई तर कशी येणार, ती तर अंथरुणावर पडून आहे. गौतम तू तुझं बघ, तुला काय करायचं आहे ते, मी तर येऊ शकत नाही. गावात पारायण चालू आहे आणि मी रोज ऐकायला जाते. धर्माचं काम मी सोडून नाही येऊ शकत. अलकाताईंनी असं म्हणून फोन कट केला. गौतम खूपच आश्चर्यचकित झाला होता. त्याला त्याच्या आईकडून आणि बहिणींकडून ही अपेक्षा नव्हती. जर दिव्या तिथे जाऊन त्यांची सेवा करू शकते, मग आई आणि ताई इथे येऊन काही दिवस का नाही करू शकत. दिव्या काही बोलली नाही. दिव्याने झाडू, फरशी आणि भांड्यांसाठी कामवाली ठेवली. जेवण दिव्या आणि गौतम दोघे मिळून बनवत होते. दिव्या भाजी कट करून देत होती आणि गौतम चपात्या बनवत होता. मुलांसाठी बस लावली होती. मुलं स्वतःची कामं स्वतःच करत होते. 1.5 महिन्यांनंतर सगळं व्यवस्थित झालं. दिव्या परत आपलं काम करू लागली. अलकाताई एकदा मंदिरातून येत होत्या तेव्हा त्यांना एका गायीने टक्कर मारली. त्यामुळे त्यांचा हात फ्रॅक्चर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना काम करण्यास सक्त मनाई केली होती. तेव्हा अलकाताईंनी दिव्याला फोन केला. दिव्याने फोन स्पीकरवर ठेवला होता. सुनबाई तू तुझं सामान बांधून गावी ये. डॉक्टरांनी मला 2 महिने आराम करायला सांगितलं आहे. संकट आपल्या घरातून जाण्याचे नावच घेत नाही. पहिल्यांदा पूजाला घेरलं होतं, आता तुझ्या सासूला घेरलं आहे. हे ऐकून दिव्याचा पारा चढला. दिव्या म्हणाली, आई जेव्हा मला तुमची गरज होती त्यावेळी तुम्ही आला नाहीत. यायचं तर दूरच, तुम्ही कधी माझी चौकशीसुद्धा केली नाही. आणि संकट फक्त तुमच्यावर आणि पूजाताईंवरतीच नव्हतं आलं, माझ्यावरतीही आलं होतं. तुमच्या मनात असतं तर तुम्ही बाबांना घेऊन इकडे येऊ शकला असता. आमची थोडी मदत झाली असती. तुम्ही जशी तुमच्या मुलीची सेवा केली तशी माझी केली नसती तरी चाललं असतं. पण तुमच्या मुलाला आणि नातवंडांसाठी तरी आधार बनला असता. सुनेने सर्वांची सेवा करायची, सर्वांसाठी खर्च करायचा. पण जेव्हा सुनेला गरज असते तेव्हा तुमची काही जबाबदारी नाही का? पूजाताईंच्या घरी तर कितीतरी लोक आहेत, तरी पण तुम्ही मला तिथे काम करण्यासाठी पाठवलं. माझ्या इथे तर कोणी नाही. आम्ही पूजाताई एवढे श्रीमंत नाही की प्रत्येक कामासाठी नोकरांनी ठेवू. तुमचा जीव तर तुमच्या मुलीवर आहे आणि तुमची जबाबदारी फक्त तुमच्या मुलीच्या प्रतीच आहे. मग सासूबाई तुमची सेवा करण्यासाठी देखील तुमच्या मुलीलाच बोलून घ्या. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, बघ गौतम, तुझ्या बायकोला जरासुद्धा लाज नाही. आपल्या सासूशी कशी बोलत आहे. सुनेचं कर्तव्य असतं सासूची सेवा करणं. तेव्हा गौतम म्हणाला, आई दिव्या काही चुकीचं बोलत नाही. ती गावी येणार नाही. मी उद्या एकटा येत आहे. तू म्हणत असशील तर पूजाताईला बरोबर घेऊन येतो. तू तिला फोन करून सांग येण्यासाठी.
अलकाताई यावर काहीच बोलू शकल्या नाहीत. मित्रांनो, नेहमी असंच होतं. सुनेकडून सगळे हीच अपेक्षा करतात. तिला कितीही त्रास होऊ द्या, पण तिने सासूच्या आणि नंदेच्या सासरच्या सगळ्यांची आवाज न करता सेवा करावी. पण जेव्हा सून आजारी असते, कोणत्याही संकटात असते, तेव्हा सासूची जबाबदारी नसते का? कथा आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब